नमस्कार मित्रांनो, आज आपण सम्राट अकबर आणि त्याचा सर्वात चतुर मंत्री बिरबल यांची एक अतिशय रंजक आणि डोळे उघडणारी कथा ऐकणार आहोत। ही कथा तुम्हाला विचार करायला लावेल की आपल्या आयुष्यात संकट काय येतात। चला तर मग सुरू करूयात। सम्राट अकबरच्या दरबारात बिरबल हा केवळ एक मंत्री नव्हता, तर तो राजाचा सर्वात जवळचा मित्र आणि योग्य मार्गदर्शक होता। बिरबलचा आयुष्याकडे बघण्याचा एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक दृष्टिकोन होता। तो नेहमी म्हणायचा की आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यामागे काही ना काहीतरी चांगलं कारण लपलेलं असतं। एके दिवशी दुपारची शांत वेळ होती। सम्राट अकबर आपल्या भव्य महालात आराम करत बसला होता। अचानक त्याच्या मनात एक विचार आला की नेहमी नोकर चाकरच सगळी कामं करतात, पण आज आपण स्वतःच्या हाताने राणी साहेबांसाठी ताजी फळं कापूया आणि त्यांना सरप्राईज देऊया। त्यांनी एकाही नोकराला हाक न मारता स्वतःच फळांची टोपली आणि सुरी उचलली आणि मग तो आनंदाने सफरचंद कापू लागला। पण सम्राट अकबरला अशा कामांची अजिबात सवय नव्हती। अचानक त्याच्या हातातून सुरी घसरली आणि त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला एक खूप मोठी आणि खोल जखम झाली। अंगठ्यातून रक्ताची भडभड धार वाहू लागली। अकबर वेदनेने आणि भीतीने जोरजोरात ओरडू लागला। नेमकं त्याच वेळी बिरबल तिथं पोहोचला। सम्राट अकबरला अशा वेदनेत बघूनही बिरबल अगदी शांत होता। त्यांनी हळूच स्मित हास्य केलं आणि म्हणाला, महाराज शांत व्हा, घाबरू नका। बोटाला मलमपट्टी केली की सगळं ठीक होईल। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं। हे शब्द ऐकताच अकबरच्या रागाचा पारा चढला, कारण वेदनेने आधीच त्याचा जीव कासावीस होत होता आणि त्यात बिरबलचे हे शब्द। त्यामुळे सम्राट अकबर रागाने आग बबूला झाला आणि म्हणाला, बिरबल तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? इथे माझा अंगठा कापला गेला आहे, माझ्या जीवाची लाही होत आहे आणि तू असं म्हणतोयस की हे चांगल्यासाठी आहे? मला असं दुःखात बघून तुला आनंद मिळतोय का? अकबराने क्षणाचाही विचार न करता आपल्या सैनिकांना हाक मारली आणि कडक आज्ञा दिली, या बिरबलाला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा आणि अंधाऱ्या काळ कोठडीत टाकून द्या। याला माझ्या वेदनेची दुःखाची थट्टा वाटते ना, मग आता याला तिथेच सडू द्या। सैनिक लगेच पुढे आले आणि त्यांनी बिरबलला पकडलं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिरबल अजिबात घाबरला नाही। सैनिक त्याला ओढत घेऊन जात असतानाही तो हसत होता। जाता जाता तो मागे वळून पुन्हा म्हणाला, महाराज तुम्ही मला तुरुंगात पाठवत आहात ना, हे सुद्धा चांगल्यासाठीच आहे। हे ऐकून अकबर अधिकच चवताळला आणि त्याने रागाने पाठ फिरवली। मग काही दिवस असेच उलटून गेले। अकबरच्या अंगठ्याची जखम आता जास्त नाही, पण थोडी बरी झाली होती। महालात बसून त्याला खूप कंटाळा आला होता, म्हणून त्यांनी जंगलात शिकारीला जाण्याचा निर्णय घेतला। शिकारीच्या नादात अकबर एका हरणाचा पाठलाग करत घनदाट जंगलात खूप दूरवर निघून गेला। त्याला भानच राहिलं नाही की आपले सैनिक खूप मागे राहिले आहेत। आता अकबर जंगलात पूर्णपणे एकटा पडला आणि रस्ता भटकला। आता संध्याकाळ झाली होती आणि हळूहळू अंधार पडू लागला होता। रस्ता शोधत असतानाच अचानक तिथल्या एका खतरनाक आदिवासी टोळीने सम्राट अकबरला चारही बाजूने घेरलं। ती टोळी आपल्या वनदेवतेला प्रसन्न करण्यासाठी एका सुदृढ आणि निरोगी माणसाच्या शोधात होती, ज्याचा ते बळी देऊ शकतील। अकबरासारखा धडधाकट माणूस हाती लागल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना। त्यांनी अकबराला पकडलं आणि ओढतच त्यांच्या वस्तीकडे घेऊन गेले। मग अकबराला बळीच्या वेदीजवळ नेण्यात आलं। त्याला अंघोळ घातली गेली, त्याच्या गळ्यात फुलांचे हार घातले गेले आणि बळी देण्यासाठी पूर्णपणे तयार केलं गेलं। आता अकबराचे डोळे भीतीने पांढरे झाले होते। तो मनोमन विचार करत होता की आज आपला मृत्यू निश्चित आहे। बळी देणारा माणूस हातात एक मोठी तलवार घेऊन पुढे आला। तो तलवारीचा वार करणार इतक्यात टोळीच्या प्रमुखाची नजर अकबराच्या हातावर पडली। त्याने पाहिलं की अकबरच्या अंगठ्यावर जखमीची एक खूप मोठी खून आहे आणि त्याचा अंगठा थोडा कापलेला आहे। तो प्रमुख मोठ्याने ओरडला, थांबा थांबा, लगेच थांबा। हा माणूस बळी देण्यासाठी योग्य नाही आहे। याचं शरीर खंडित आहे, त्याच्या हाताचा अंगठा कापलेला आहे। आपल्या देवतेला फक्त परिपूर्ण माणसाचाच बळी चालतो। अशा अंगहीन माणसाचा बळी दिला तर आपला देव आपल्यावर कोपेल। याला सोडून द्या आणि लवकरात लवकर इथून हाकलून लावा। हे ऐकताच अकबराचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना। त्या आदिवासी टोळीने त्याला तिथेच सोडून दिलं। प्राण वाचल्यावर अकबराच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला अचानक बिरबलच्या त्या शब्दांची आठवण झाली की जे पण होतं ते चांगल्यासाठीच असतं। मग सम्राट अकबरने जंगलातून अक्षरशः धूम ठोकली आणि आपल्या महालाचा रस्ता शोधत शोधत तो थेट आपल्या राजवाड्यात पोहोचला। महालात जाताच त्यांनी कपडेही बदलले नाहीत आणि तो थेट तुरुंगाकडे धावला। त्यांनी स्वतःच्या हाताने बिरबलच्या कोठडीचं कुलूप उघडलं आणि त्याला प्रेमाने मिठी मारली। अकबरने बिरबलचे हात जोडून माफी मागितली आणि जंगलात घडलेला तो भयंकर प्रसंग सविस्तर सांगितला। सम्राट अकबर अत्यंत भावुक होऊन म्हणाला, बिरबल
तू अगदी बरोबर होतास रे मित्रा. माझं बोट कापलं गेलं म्हणून आज माझा जीव वाचला हे तर मला आता पूर्णपणे पटलं. पण मला एक प्रश्न पडलाय की मी रागाच्या भरात तुला विनाकारण तुरुंगात टाकलं, यात तुझं काय चांगलं झालं? हे ऐकून बिरबल नेहमीसारखाच नम्रपणे हसला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, महाराज विचार करा, जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर तुमचा सर्वात जवळचा मंत्री म्हणून मी शिकारीला तुमच्यासोबत नक्कीच आलो असतो ना. मग जेव्हा आदिवासींनी आपल्याला पकडलं असतं तेव्हा तुमचं बोट कापलेलं असल्यामुळे त्यांनी तुम्हाला नक्कीच सोडून दिलं असतं. पण महाराज, माझा अंगठा तर एकदम सुरक्षित होता ना. मग विचार करा, त्यांनी बळी कोणाचा दिला असता? नक्कीच त्यांनी माझा बळी दिला असता. म्हणून तुम्ही मला तुरुंगात टाकलं ते माझ्यासाठी चांगलंच होतं, कारण त्यामुळेच माझे प्राण वाचले. हे ऐकून अकबर निशब्द झाला आणि त्याने बिरबलाच्या बुद्धिमत्तेला पुन्हा एकदा सलाम केला. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला सुरुवातीला खूप चुकीच्या, त्रासदायक किंवा अन्यायकारक वाटतात. आपण विचार करतो की माझ्यासोबतच असं का? पण लक्षात ठेवा, भविष्यात त्याच वाईट गोष्टींमुळे आपलं मोठं रक्षण होतं किंवा आपल्याला एखादं खूप मोठं यश मिळतं. म्हणून संकटाच्या वेळी रडत बसण्यापेक्षा नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि वेळेवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.